नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी मराठी बालभारतीचा 11वा धडा जलदंडी या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला काय आहे? खालील परिणाम कोणत्या घटना व कृतींचे आहेत ते सांगा. अ आहे लेखकाच्या मुलाचा चेहरा करारे दिसू लागले. लेखकाने मुलाला वितरण म्हटले. आहे नदीचं सौंदर्य आणि पाण्यात पवित्र काळवंडलं होतं. पाण्यावर सर्व प्रकारची घाण पसरली होती आणि ती घाण कुजून पाण्यावर एक प्रकारची काळी साय पसरली होती. ही आहे इतर लोक आपली घृणा विसरले. डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सगळ्यांनी बाहेर काढले. प्रश्न 2 आहे खालील आकृती पूर्ण करा. पाण्यातील प्रदूषित घटक. 1 आहे प्लॅस्टिकच्या पिशव्या. 2 दलदल झालेली काठावरती माती. त्यानंतर वाढलेली जलपर्णी आणि काळे पडलेले खडक. प्रश्न 3 आहे लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी या संबंधीच्या घटनाक्रमाचा उपतक्ता बनवा. नदीकाठचा विशेष रुंदीचा पट्टा वनराईसाठी राखणे. सांडपाणी शुद्ध होऊन मिळालेले पाणी झाडाझुडपांना देणे. ते पाणी झाडासाठी खतपाणी होणे त्यामुळे झाडे फोफावले. आणि त्यानंतर नदीपात्रातून येत शहरात शुद्ध हवा पसरणे. प्रश्न 4 आहे पालखी सोहळा या शब्दातील अक्षरांपासून पालखी व सोहळा हे शब्द जोडून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करा. पाल आहे लळा, खिळा आणि सोहळा. प्रश्न 5 आहे स्वमत लिहा. त्यातील अ आहे नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा. उत्तर आहे माणसे नदीत आंघोळ करतात, तिथेच कपडे भांडी धुतात, गुरांना तिथेच धुतात, शिवाय नदीतच केरकचरा टाकतात, मलमूत्र विसर्जन करतात, वापरून झालेल्या सर्व टाकाऊ वस्तू नदीत टाकतात. लहान मोठे उद्योग करणारे लोक आपल्या उद्योगांतले सांडपाणी नदीत सोडून देतात. रासायनिक कारखाने रसायनयुक्त सांडपाणी तसेच नदीत सोडतात. देवपूजेचे निर्माल्य मृत माणसांच्या अस्थी नदीत सोडल्या तर पुण्य मिळते. या कल्पनेने या गोष्टी सुद्धा नदीतच सोडल्या जातात. या सर्व कृतींमुळे नदीचे प्राणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. पुढचा प्रश्न आहे आ पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली. याचे तुम्हाला समजलेले कारण स्पष्ट करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे मुलाला पाण्याची भीती वाटत नव्हती. तो त्या पाण्यात सहज पोहला असता. पण नदीचे पाणी इतकं अशुद्ध होते की त्याला त्या प्रदूषित पाण्यात पडण्याची भीती वाटत होती. ई आहे जलदिंडीमध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल ते लिहा. उत्तर आहे जलदिंडीमध्ये सहभागी झाल्यास मी पाण्यातील जलपर्णी काढण्याचे आणि पाण्यावर तरंगणारा कचरा प्लॅस्टिकच्या पिशव्या उचलण्याचे काम आवडीने करेल. ई आहे स्वतःचे हातपाय वापर की कचरा काढायला. लेखकाच्या आईच्या या उपदेशावर तुम्ही काय शिकाल? सुधारण लिहा. उत्तर आहे स्वतःचे हात वापर की कचरा काढायला. लेखकाच्या आईच्या या उपदेशातून आम्हाला असे समजते की कोणतेही काम करत असताना ते काम करण्यासाठी इतरांकडे न पाहता, इतरांचा विचार न करता ते काम स्वतः पासून सुरू केले पाहिजे. उदाहरणार्थ मला माझे गाव स्वच्छ करायचे आहे, तर गावातील इतर नागरिकांकडे न पाहता आधी मी माझ्या हातात खराटा घेतला पाहिजे. हळूहळू सर्व गाव माझ्यासोबत गाव स्वच्छ करण्यास येईल. पुढील आहे खेळू या शब्दाचे. त्यातील अ आहे खालील वाक्यांतील काळ ओळखा. अ आहे जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल. उत्तर आहे भविष्यकाळ. पुढील आहेत आ मदतीचा हात लगेच पुढे आला. उत्तर आहे भूतकाळ. ई आहे त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते. उत्तर आहे भूतकाळ. त्यानंतर ई आहे पंढरपूरला लोक चालत जातात. उत्तर आहे वर्तमान काळ. पुढील आहे खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. त्यातील अ आहे पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का? उत्तर आहे प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर पण एवढं मोठं कार्य. उत्तर आहे उद्गारार्थी वाक्य. हे आहे त्यांना थकवा जाणत नव्हता. उत्तर आहे विधानार्थी वाक्य. हे आहे कचरा काढायला स्वतःचेच हात वापर. उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य. चला चर्चा करूया त्यातील काय आहे
वर्गातील मित्रमैत्रिणींशी चर्चा करून वापरा आणि फेका या संस्कृत मोडणाऱ्या वस्तूंची यादी करा. प्रदूषण टाळण्यासाठी या वस्तूंची विल्हेवाट कशी लावाल याबद्दल तुमचे मत वर्गात सांगा. त्यानंतर प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामागील कारणाची चर्चा करा. या निर्णयाची अंमलबजावणी यशस्वी व्हावी म्हणून तुम्ही काय कराल ते वर्गात सांगा. हे विद्यार्थ्यांना तुम्हाला स्वतः करायचे आहे. पुढील आहे आपण समजून घेऊया काय द्वंद्व समास. म्हणजे तुम्हाला इथे द्वंद्व समासाचे काही उदाहरण दिले आहेत ते व्यवस्थित तुम्ही बघायचे आहे. पुढले आहे खालील समासिक पदांचा विग्रह करा. म्हणजे भाजीपाला आहे भाजीपाला वगैरे. 2 आहे सुख दुःख सुख आणि दुःख. 3 आहे स्त्री पुरुष. नंतर आहे स्त्री आणि पुरुष. 4 आहे केर कचरा वगैरे. पुढील आहे बहुद्रवी समास. तुम्हाला बहुद्रवी समास कशाला म्हणायचे ते इथे दिले आहे. येथे आपण व्यवस्थित बघून घेऊ शकता. त्यानंतर पुढील आहे खालील समासिक शब्दांचा विग्रह करा. त्यातील एक आहे नीरस, तर नाही ज्यात उरला रस ते. त्यानंतर दशमुख म्हणजे काय 10 मुखे आहेत ज्याला असा तो. त्यानंतर 3 आहे निर्बल, निघून गेले आहेत बळ ज्यातून तो. आणि 4 आहे मूषक वाह. उत्तर आहे मूषक ज्याचे वाहन असा आहे तो. आहे असा तो. पुढील आहे खालील समासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा. चहा पाणी विग्रह काय होईल? चहा पाणी वगैरे समासाचे नाव द्वंद्व. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला आणि समासाचे नाव अव्ययी भाव. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह समासाचे नाव तत्पुरुष आणि त्रिगु. गजानन काय आहे? ज्याचे आनड तोंड गजासारखे हत्ती आहे असा तो. समासाचे नाव बहुध्रुवी. बहुव्रीही समास. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.